लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आदरणीय राष्ट्रीय नेते अमित भाईंच्या समोर चर्चा झाल्यानुसार साताराच्या जागेच्या बाबतीमध्ये ही जागा राज्यसभेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने जो घेतला त्याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, दादांच्या वतीने, प्रफुल्लभाईंच्या वतीने मी आदरणीय अमित भाई आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा मनापासून आभार या ठिकाणी मानतो। त्याचबरोबर आम्ही त्यावेळेला शब्द दिला होता की साताराची जागा लोकसभेची आम्हाला लढायला मिळावी, साताऱ्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती। 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा मतदारसंघातून निवडून आलेला होता। त्यामुळे ज्या वेळेला या जागेवरती राज्यसभा निवडणूक जागा देण्याचं निश्चित झालं त्याच वेळेला पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने ही जागा साताऱ्यातील सहकाऱ्यांना द्यायची असा निर्णय घेतला होता। त्याच्या अनुषंगानेच परवा रात्री पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एकमताने आम्ही नितीन पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। मी या गोष्टीचं मनापासून स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की साताऱ्याची जनतासुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अधिकतर ताकद त्या ठिकाणी देईल। तटकरे साहेब, जी जागा होती ती चर्चा अशी होती की उदयनराजेंची, पण तुमचं अजून जागा भरलेला आहे तो पियुष गोयल यांचा, त्याचा कार्यकाळ अधिक आहे असं सुरुवातीला ज्या वेळेला चर्चा झाली आदरणीय अमित भाईंच्या समोर, त्यावेळेला ज्या ठिकाणी आज आम्ही अर्ज नितीन पाटलांचा भरला त्याच जागेची चर्चा त्यावेळेला झालेली होती। आता जो अर्ज भरला तो कुठल्या जागेवर? आता आम्ही अर्ज जागा भरला तो पियुष गोयल यांच्या जागी भरलेला, त्याचा कार्यकाळ सर्वाधिक राहील निश्चितच। आणि ती चर्चा त्याच वेळेला आदरणीय राष्ट्रीय नेते देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये देवेंद्रजी शिंदे साहेब, दादा, मी, प्रफुल्ल पटेल साहेब आणि मग बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये झालेली होती। ती ठरूनच जागा असं मी तेच उत्तर दिलं ना। आता जे मी उत्तर दिलं ते ठरलेलं आहे, त्या पद्धतीने मी अर्ज भरला आहे। काल बदलापूरची जी घटना झाली, बदलापूरच्या घटनामध्ये अनेक महिलांनी म्हटलं की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, परंतु सुरक्षा द्या, कायदा कुठे सरकार। कालची घटना ही अत्यंत निंदनीय आहे, धिक्कारार्ह आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही कालच या विषयाबद्दल धिक्कार त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। राज्य सरकारने या बाबतीमध्ये तातडीने पावलं उचलत विशेष पथकाची नेमणूक केलेली आहे आणि अशा विकृत मनोवृत्ती समाजामध्ये ज्या काय वाढत आहेत त्याच ठिकाणी ठेचून काढण्याचं काम भविष्याच्या कालावधीमध्ये सरकारला निश्चितपणाने करावं लागेल। पुण्यामध्ये जे आंदोलन झालं शरद पवार राष्ट्रवादीच्या वतीने, तिथे सुप्रिया सुळेंनी या संपूर्ण घटनेला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री तसंच अजित पवार यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केलेली आणि लाडकी बहीण योजना नको आहे तर लोकांना सुरक्षा हवी आहे असं जो दावा केलेला आहे तो कितपत खरं आहे? मला असं वाटतं की या विषयाची गल्लत नको व्हायला। कालची घटना अत्यंत दुर्दैवी निंदनीय त्या ठिकाणी विकृत आहे। त्या संदर्भामध्ये सरकारने पावलं निश्चितपणाने त्या ठिकाणी उचललेली आहे आणि त्या नराधम व्यक्तीला योग्य ती शिक्षा देण्याची दृष्टीने सरकारच्या माध्यमातून तातडीने पावलं त्या ठिकाणी उचलली जात आहे। त्याच्यामुळे या साऱ्या गोष्टीचं राजकारण करू नये असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं। यापेक्षा त्या घटनेच्याबद्दल मला अधिक काय बोलायचं नाही। लाडकी बहीण ही योजना ही स्वतंत्र आहे, राज्यभरातील 1.25 कोटी महिला त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळतो आहे। त्यामुळे ती योजना ही वेगळी आहे आणि घडलेली घटना जी निंदनीय घटना आहे, निषेधार्थ घटना आहे, ही वेगळी आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केलेला आहे की केंद्रात भाजपचं सरकार आहे, शक्ती कायदा आम्ही 3 वर्ष झाले तिकडे पाठवलेला आहे, परंतु तो अजून मंजूर होत नाही। जर शक्ती कायदा मंजूर झाला असता तर आज नराधमाला फाशीची शिक्षा झाली। या संदर्भामध्ये शासनाच्या संदर्भातला त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्या बाबतीमध्ये शासनाचे प्रमुख नेते या संदर्भातलं उत्तर देतील। भाजपच्या नेत्यांची जी शाळा होती त्यामुळे त्यांना कारवाईचा उशीर झाला, अनेकदा सांगूनही पोलिसांनी त्या प्रकरणामध्ये दिरंगाई केली। सरकार आणि शासन भाजपचं असल्यामुळे, माहिती असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी अशा घटना घडत आणि न्याय मिळत नाही असं मी मगाशीच म्हणाली। घटना अत्यंत निंदनीय आहे, त्या मुलीच्या जीवनातील अत्यंत दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे।
या नराधमांना कठोर शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि या घटनेशी संबंधित असलेल्यांच्या वरतीसुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे. महायुतीच्या जागा वाटप कुठपर्यंत आलंय, कारण आता वेळ पुढे चाललेली आहे. गेल्या वेळेस जी अडचण झाली ती होऊ नये. गेल्या वेळची अडचण, गेल्या वेळच्या झालेल्या लोकसभेच्या वेळच्या चुका दुरुस्त करण्याचा आम्ही सर्वांनी मिळून ठरवलेला आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय योग्य वेळी लवकरच त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. Sir, heinous crime has happened wherein 2 minor girls were sexually assaulted. There were no proper security at place. No checks and balances were done. The FIR was launched after 4 days. How do देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.